मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर न्याय मिळावा म्हणून छत्रपती संभाजीनगर वरनं नवनीत कमावत यांची बदली बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली। त्यानंतर त्यांनी कामही त्या पद्धतीने केलं, परंतु आता प्रकरण बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेच्या म्हणजे मध्यवर्ती याच्यात आलेला आहे। कारण नवनीत कमावत यांनी सर्व पोलीस दलातील जे लोक आहेत त्यांना फक्त एकेरी नावाने म्हणजे जे प्रथम नाव आहे त्यानेच पाटी त्यांनी लावलेली आहे त्यांच्या याच्यावरती, वॉलेटवरती, ड्रेसवरती। आणि त्यांनी फक्त अजय, जर एखाद्याचं नाव अजय मुंडे आहे फॉर एक्झाम्पल, तर फक्त अजय हाच संभाषण प्रत्येकाने करावा असा त्यांनी आग्रह केलेला आहे। त्या पद्धतीने त्यांनी कामही सुरू केलेलं आहे। स्वतःच्या पाठीवरही त्यांनी फक्त नवनीत नाव लावलेलं आहे। सो हा जो प्रकार आहे हा कितपत योग्य आहे याचे आता जे बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी केलेलं आहे त्यावरनं आता दोन्ही बाजू समजून घेण्यासाठी काही म्हणजे त्या गोष्टीचा, त्यांनी जे काम केलंय त्याचा समर्थनही होत आहे आणि काही ठिकाणी थोडासा तीव्र भावनाही आहेत, निषेधही आहेत। त्या पूर्ण भावना आणि समर्थन ह्या दोन्ही गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत। तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवनीत कमावत हे पोलीस अधीक्षक आहेत बीड जिल्ह्याचे। त्यांनी हा जो निर्णय घेतला की प्रथम नाव फक्त पोलीस प्रशासनातील कुठल्याही अधिकाऱ्याला पाहिजे, त्या पद्धतीने त्यांनी पाटीही, नेमप्लेटही त्या पद्धतीने त्यांनी बनवून घेतल्या आणि आता त्या पद्धतीने काम त्यांनी चालू केलेलं आहे। मुळातच राजकारणी लोकांकडनं ही प्रतिक्रिया आलेल्या आहेत। सर्वप्रथम संदीप शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली की कुठेतरी जातीयवाद संपवण्यासाठी ही कुठेतरी गोष्ट सुरू केलेली आहे त्या अधिकाऱ्याने, त्याचं आपण स्वागत केलेलं पाहिजे। उद्या ती गोष्ट पुढे जाऊन ओके ठरेल, नाही ठरेल, उद्या मुख्यमंत्री त्याला गोहेड देतील, नाही देतील, परंतु त्या माणसाने त्याचे प्रयत्न करतोय तो एक जाती द्वेष संपवण्यासाठी, तर त्या पद्धतीने त्याला आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे। ह्या गोष्टीवरती पर्यंत जी संदीप शिरसाट यांची एक भावना, मत आहे त्याचा आपणही आदर करतोय। परंतु ह्या गोष्टींचा दुसरा जर पैलू बघितला तर आपल्याला कळेल की फक्त नावं बदलून म्हणजे एवढा तेवढासा फरक पडणार नाहीये। आणि नावं बदलली ही फक्त पोलीस डिपार्टमेंट बद्दलच, पोलीस डिपार्टमेंटमध्ये असलेल्या लोकांसंदर्भातच राहणार आहे। कारण जर अजय नाव आहे एखाद्याचं, अजय मुंडे फॉर एक्झाम्पल आपण घेतोय, अजय मुंडे हे नाव आहे, अजय जर आपण त्याला फक्त पोलीस प्रशासनामध्ये त्याला ओळखतोय, परंतु ज्यावेळेस कुणी तक्रारी करायला जाईल, ज्यावेळेस कुणी म्हणजे एखाद्याच्या FIR बद्दल कोणाला इश्यू आहे, कोणाला काही आहे, तर त्याबद्दल तो माणूस कसा हँडल करणार, तो तक्रार कशी देणार? कारण हे जातीयवाद तुम्ही म्हणताय, मान्य आहे, जातीयवाद संपवण्यासाठी शेवटी आडनावं ती आडनावं, आता त्याबद्दल तुम्ही एवढं रेकॉर्डवर तर पूर्ण नाव राहणार आहे, फक्त प्रशासनामध्ये चलनामध्ये फर्स्ट नेम घेऊन कितका फरक पडेल तो अनुत्तरित राहील। कारण लोकांना तर अजय, आता एखादा साहेब तिथे जॉईन झाला तर त्या संदर्भात कळणारच आहे की कुठल्या जातीचा आहे, कुठलं काय आहे, आणि मेनली जातीय, कारण शेवटी महाराष्ट्रात जन्मलाय, आपण जर पोलीस फोर्समध्ये माणूस घेतोय तर तो कुठल्या ना कुठल्या जातीचा राहणारच आहे। त्यामुळे त्याची जात लपवून असं काय होईल साध्य माहीत नाही। मनोज दादा जरांगे पाटील आहेत, त्यांनीही प्रश्न उपस्थित केला की तुम्हाला नवीन जे SP आहेत त्यांनी प्रथम नावं फक्त लावण्याऐवजी ज्यावेळेस जी आता हे जे प्रकरण पूर्ण आहे त्या गोष्टी कशा फोफावल्यात त्याच्यावरती लक्ष देऊन जे गुन्हेगार आहेत, ज्यांना सपोर्ट पोलिसांनी केला, त्यांना पकडायला पाहिजे होतं किंवा त्यांना सह आरोपी करायला पाहिजे होतं, जेणेकरून पोलीस प्रशासनामध्येही एक मेसेज जाईल की कोणी आपण गुन्हेगारांना मदत केली तर आपणही त्यामध्ये सह आरोपी होऊ शकतो। म्हणजे जी बैठक झाली होती विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांची, जे प्रमुख आरोपी आहेत सर्वांची एक बैठक झाली होती विष्णू चाटे यांच्या ऑफिसमध्ये, आणि त्यावेळेस तिथे 2 पोलीस कर्मचारीही होते, एक PSI होते आणि एक असे, तर त्या लोकांना अजून तुम्ही सह आरोपी का केलं नाही याचा त्यांनी प्रश्न उपस्थित केला। फक्त नावं बदलून होणार नाही, तर तुम्हाला ती ऍक्शनही दाखवावं लागेल की जातीयवादी पोलीस प्रशासनामध्ये कुणी राहणार नाही, कुणी कार्य केलं, कुणी जर वेगळा विचार केला तर त्यालाही न्यायाच्या कक्षेतूनच जावं लागेल। ह्या सर्व गोष्टी नवनीत कमावत यांनी कराव्या ह्या अपेक्षित आहे।
कारण शेवटी तुम्ही जातीय गणित कसे सोडणार हेच आहे. कारण आपल्याकडे प्रत्येक जातीनिहाय बॉड्या तयार केलेल्या आहेत, त्याच्या गव्हर्नमेंट मान्य आहे. म्हणजे इव्हन तालुका स्तरावर सुद्धा जातीनिहाय बॉड्या आहेत, संघ आहेत, संस्था आहेत, ज्या आपले काम करत असतात आपल्या समाजासाठी. तर तुम्ही त्या ठिकाणी कसं करणार आहात? कारण फक्त पोलीस प्रशासनाला हे वेगळे नावं देऊन काही होईल का नाही होईल हा बघ अनुत्तरित आहे. एक सुरुवात झाली, ठीक आहे, आपण त्याचं स्वागत करतोय. परंतु ज्यांनी जातीवाद केलाय, आत्ताच्या ज्या घडीतला ज्या केसवरनं तुम्ही इथं आलाय, त्या केसवरती जे पोलिसांनी दिरंगाई केली, ज्या तुम्हाला तिथं गडबड सापडली, त्यांच्यावर कारवाई करणंही अपेक्षित आहे. आणि ती जर कारवाई केली तर अजून मेसेज क्लिअर जाईल, असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. हा कुठंतरी तुम्ही प्रकरण झाकण्याचा डाव आणताय की आम्ही जातीवादीसाठी हे केलं ते केलं. परंतु ज्यांनी कामं केली त्यांना तर हे व्हायला पाहिजे, शिक्षा व्हायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं या गोष्टीबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. कारण तुमच्या भावनाही जाणून घेणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.